सो राधा कृष्ण दिसतंय. येस, शकुंतला, कृष्ण अशा वेगळे वेगळे मोटिव्स आहेत. प्रत्येक साडीवर युनिक मोटिव्स आहेत. ह्याला काठावरती पण त्या पद्धतीचे आहेत. येस, किती क्लास वाटतंय हे. आणि इनफॅक्ट यांची बुट्टी किती युनिक आहे बघा. किती रेखीव काम आहे ना, एकदम म्हणजे बारीक पण काम दिसून येतं. बारीक काम आहे. हे पूर्णपणे जकार्ड हँडलूम वर बनलेल्या साडीज असतात आणि प्युअर सिल्क असल्यामुळे सिल्क मार्क सो खूप जणींना अगदी सिंपल साड्या हव्या असतात डेली यूज साठी. टिश्यू मध्ये दाखवते साडीज. ह्या टिश्यू लिनन मध्ये आहेत. हे प्युअर हँडलूम मध्ये जामदनी वर्क मध्ये आहे. मस्त आहे. आणि याच्यात गोल्डन खूप म्हणजे तो ग्लेज खूप आहे ना टिश्यूचा असल्यामुळे. आणि टिश्यू म्हटल्यावर खूप लोकांना वाटतं उभ्या राहतील, कडक असतील. तशा बिलकुल नाही, एकदम सॉफ्ट आहे आणि एकदम इझी टू ड्रेप आहे. मी पर्सनली सगळ्या साड्या आधी घेते, ट्राय करते, वापरते आणि खूप एलिगंट डिझाईन आहे. म्हणजे फेस्टिव्ह सीझन साठी, वेडिंग साठी तुम्हाला ऍज अ गेस्ट म्हणून ड्रेप करायला साडी हवी आहे किंवा गिफ्टिंगला पण स्पेशली ऑर्गॅन्झा यंग मुलींना अप्रतिम दिसतं आणि ते खूप आवडीने वापरतात. येस, एकदम हलक्या फुलक्या लाईट वेट आणि कम्फर्टेबल साडीज आहेत. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, आज मी आलेली आहे ऑल द वे पुण्यात आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी पश्चिम भारताच्या ज्या काथा स्टिचच्या साड्या असतात आणि बालुचेरी साडीज आहेत याचं मस्त कलेक्शन दाखवणार आहे. आणि मंडळी, तुम्हाला या सगळ्या साड्यांचं कलेक्शन एका नवीन कोऱ्या स्टोअरमध्ये घेता येणार आहे. तर मलबेरी ट्रेल्स नावाचा स्टोअर आहे. अन्विता ताई या स्टोअरला चालवत आहेत. 2018 मध्ये त्यांनी या ब्रँडची सुरुवात केली आणि आत्ता पुण्यातील अगदी प्राईम लोकेशनला त्यांचा हा स्टोअर आहे. कुठे आली आज मी खरेदीला? पुण्यात नळ स्टॉप चौक इथे तुम्हाला यायचंय. सिग्नलच्या अगदी अपोजिट साईडला ओबेरॉय हाऊस नावाची बिल्डिंग आहे. ही ती बिल्डिंग आहे आणि मलबेरी ट्रेल्स तुम्ही इथे नाव बघू शकता. सो आपण त्यांच्या फर्स्ट फ्लोअरला त्यांचा जो शोरूम आहे तिकडे जाऊन खरेदी करणार आहोत. पुण्यातील या रोडला कर्वे रोड असं सुद्धा म्हणतात. सो कर्वे रोडवर आल्यानंतर नळ स्टॉप चौक, त्याच्या अगदी जवळ आहे ओबेरॉय हाऊस, त्याच्या फर्स्ट फ्लोअरला आहे मलबेरी ट्रेल्स. सोप्पा लँडमार्क आहे. स्क्रीनवर तुम्ही ऍड्रेस पाहू शकता. जास्त वेळ वाया न घालवता युनिक बुटीक साडीजचं कलेक्शन पाहूयात. कम लेट्स गो. तर मंडळी, सांगितल्याप्रमाणे आपण भेटतोय अन्विता ताईंना. नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू सो मच. वेलकम ऐश्वर्या. आमच्या नवीन स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे. थँक्यू सो मच. सो मलबेरी ट्रेल्स, खरं तर नाव ऐकूनच खूप असं वेगळं वाटतंय की साड्यांचं, कोणत्या प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन पाहायला मिळेल असं. सो ती एक वेगळी एक्साइटमेंट ऑफकोर्स मला आहे. तर मला जाणून घ्यायचं आहे की आपल्याकडे वेस्ट म्हणजे पश्चिम भारताच्या भरपूर साड्या आहेत, राईट? सो त्या अशा प्रकारच्या साड्या इथे आणणं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणं म्हणजे काय नेमका माइंडसेट होता किंवा कॉन्सेप्ट होता याच्या मागे? सो मलबेरी ट्रेल्स म्हणजे मलबेरी सिल्कवरनं ज्या साड्या आहेत तिथून माझा प्रवास सुरू झाला. आणि त्याच्यामध्ये बालुचरी, विष्णुपुरी सिल्क अशा वेगळ्या वेगळ्या साड्या आहेत ज्या मी रेग्युलरली दाखवते. याखेरीज कांथा एम्ब्रॉयडरी आणि जे शांतिनिकेतन वेस्ट बेंगॉलमध्ये जे काम होतं कांथा एम्ब्रॉयडरीचं, ते स्वतः मला खूप पर्सनली भावलं. आणि तिथं सगळं काम, बिझनेस हे सगळं तिथल्या बायका करतात. घरचं सांभाळून ते हे करतात आणि त्या कमवतात. त्याच्यामुळे त्यांना जो एक से आला आहे, एक अथॉरिटी आलेली, एक कॉन्फिडन्स आलाय, तो मला ॲक्च्युली मनापासून खूप भावतो. साड्या त्या सुंदर असतातच, मला स्वतःलाही त्या नेसायला आवडतात आणि एकाने मन भरत नाही, म्हणजे ॲटलिस्ट 10 नेसाव्यात असं वाटतं. इतक्या सुंदर साड्या असतात. पण तो जो त्यांच्याशी त्यांचा कॉन्फिडन्स आहे, त्यांच्याशी डील करायचा जो आनंद आहे, त्याच्यामुळे मी कांथा एम्ब्रॉयडरी आणि इतर मलबेरी सिल्क साड्यांवरती जास्त फोकस देते. आणि असा ट्रेल्स, कारण की हा प्रवास आहे एक जो मला कंटिन्यू ठेवायचा आहे, त्याच्यामुळे ट्रेल्स अशा प्रकारे मलबेरी ट्रेल्स हे नाव आहे. आणि साड्या पण तशाच, माझ्या ह्या प्रवासात ज्या काही मला आवडल्या, भावल्या, त्या सगळ्या मी पर्सनली इकडे आणते. आपल्याकडे वेस्ट बेंगॉल आहेत, तेलंगणाच्या साडीज आहेत आणि इतर अनेक पण स्पेशालिटी कलेक्शन्स आहेत. ग्रेट. आणि ह्या सगळ्या साड्या तुम्ही त्या म्हणजे स्टेटमध्ये जाऊन घेऊन येता? हो, मी पर्सनली ट्रॅव्हल केलेलं आहे. मध्य प्रदेश, वेस्ट बेंगॉल या सगळ्या स्टेट्समध्ये मी प्रवास केलेला आहे आणि जेव्हा जेव्हा मी प्रवास करते त्यावेळेला मी त्याचे व्हिडिओ लॉग्स पण टाकत असते. क्या बात आहे. सो ताई खूप ऍक्टिव्ह असतात इंस्टाग्रामवरती. त्यांचं इन्स्टा हँडल तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आणि आता येऊयात आपण साड्यांवरती. सो कुठल्या साडीपासून आज आपण सुरुवात करतोय? कोणती पहिली बघणार आहोत आपण? सो आपण मलबेरी ट्रेल्स म्हटलंय तर जी एक प्युअर सिल्क मलबेरी सिल्कची साडी आहे त्याच्यापासून सुरुवात करूया. ही एक खूप वेगळ्या प्रकारची साडी आहे. ह्याला बालुचरी म्हणतात. वेस्ट बेंगॉलमध्ये जे बिष्णुपूर जिल्ह्यामध्ये टेराकोटा टेम्पल्स आहेत, त्या टेराकोटा टेम्पल्स वरती जे डिझाईन्स आहेत त्या डिझाईन्सवरनं इन्स्पायर्ड बुट्टीज ह्या साड्यांवरती असतात.
आणि ह्याचा पदर म्हणजे जस्ट वाव, अतिशय सुंदर पदर असतो. हे पूर्ण प्युअर सिल्क आहे, याच्यावर बरोबर सिल्क मार्क पण येतो. आणि हे पल्लूवरती हे पूर्ण डिटेल डिझाईन्स आहेत. हो, ऍक्च्युअली रामायण. मंदिरावरती जसं Yes, डिझाईन असेल त्या yes. पद्धतीचं ना. येस. सो सो राधा रामायण, कृष्ण दिसतंय. येस, शकुंतला, कृष्ण, असे वेगळे वेगळे मोटिव्स आहेत. प्रत्येक साडीवर even युनिक मोटिव्स आहेत. ह्याला काठावरती पण त्या काठावरती पद्धतीचे आहेत. येस, किती क्लास वाटतंय हे. आणि इनफॅक्ट यांची बुट्टी किती युनिक आहे बघा. अतिशय सुंदर. आणि रामायण आणि महाभारतामधले जे मोटिव्स आहेत हा. त्याच्यावरनं इन्स्पायर्ड आहेत. शकुंतलाची स्टोरी, त्याच्यावर अनेक मोटिव्स आहेत. राम आणि सीताच्या लग्नाची साडी तर सगळ्यात जास्त डिमांडमध्ये असते, Is it? कारण की लग्नाला वेडिंग ट्रुसो मध्ये ठेवायला ती अतिशय परफेक्ट साडी आहे. वा. आणि रंग पण सुंदर आहेत आणि अतिशय लाईट वेट, सॉफ्ट आणि कम्फर्टेबल साड्या असतात या. मस्त, खूप सुंदर आहे हे. आणि हा युनिक प्रकार आहे, म्हणजे हा हो, पुण्यात अगदीच. तुम्हाला सहसा बघायला नाही मिळणार. त्याच्यामुळे ही मी आणि काय किंमत नक्कीच जाते ह्याची? ह्यांची सुरुवात 8,500 पासून आहे. Okay. आणि जसं डिझाईन आणि बुट्टी चेंज होते त्याप्रमाणे प्राइस चेंज होते. Nice. सो ह्या विदाऊट जरी आणि विथ जरी दोन्ही प्रकारामध्ये येतात. Great. सो ह्याच्यातच आता त्याच्यात ह्युमन बुट्टीज होत्या, हम्म. काही काही जणांना नाही आवडत, तर त्याच्यामध्ये अशा टाईपच्या कलका मोटिव्स आणि पेजली डिझाईन्स असे पण येतात. पण प्रत्येक Wow. साडीचा पल्लू ऍब्सोल्युटली ग्रँड असतो, खूप सुंदर पदर असतो आणि एक्सक्विजिटच दिसते प्रत्येक साडी. आणि किती रेखीव काम आहे ना, खूप, खूप. एकदम म्हणजे बारीक पण Yes, काम तो yes. दिसून येतो बारीक लगेच काम आहे. त्याच्यावरती. हे पूर्णपणे जकार्ड हँडलूम वर बनलेल्या साडीज असतात आणि प्युअर सिल्क असल्यामुळे सिल्क मार्क नक्कीच असतो. आणि याच्या बुट्टी बघा किती वेगळ्या आहेत, याच्यावरती बुट्टी खूप सुंदर आहेत ह्या. आणि जसं सिल्क मार्क सांगितलं त्यांनी, सो हो, सिल्क प्रत्येक. मार्क हे फार इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही सिल्कची साडी घ्यायला जाता. प्युअर सिल्कची साडी ऑथेंटिकेट आहे की नाही ही खरं तर या सिल्क मार्क वरनं कळते. भारत सरकारकडनं सिल्क मार्क दिलं जातं, जेणेकरून कम्प्लीट साडी ही सिल्कनेच तयार केलेली आहे. आणि सिल्क मार्क असेल तरच ती साडी विकत घ्यावी, ही नेहमी मी सगळ्या महिलांना विनंती करत असते. बऱ्याच महिलांचं असं असतं की आम्ही सिल्कची साडी घेतली पण ती प्युअर सिल्कची आहे की नाही माहित नाही, पण प्युअर सिल्कची असेल तर प्रत्येक साडीवर सिल्क मार्क Yes. येतोच. येस. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. नेक्स्ट आपण काय बघतोय? नेक्स्ट आपण बघतोय त्याच्यातल्याच प्लेन साडीज. ह्या प्लेन विष्णुपूर सिल्कमध्ये आहेत. सो खूप जणींना अगदी सिम्पल साड्या हव्या असतात डेली यूजसाठी किंवा स्मॉल फंक्शनसाठी, टेम्पल व्हिजिटसाठी, त्याच्यासाठी ह्या परफेक्ट आहेत. पूर्ण So, प्लेन म्हणजे याला पूर्ण plain. पदराला पण काहीच काम Yes, नसतं. नाही, हे पूर्ण प्लेन आहे. ह्याच्यावरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालून तुम्ही मिक्स अँड मॅच करू शकता. त्याखेरीज अनेक जण ह्या वर्क करून घेण्यासाठी पण घेतात माझ्याकडनं. Oh, सो nice. यांच्यावरती हँड पेंटिंग, एम्ब्रॉयडरी हे पण खूप सुंदर होतं. आणि तुम्हाला त्याच्या ऑर्डरवरती हव्या असतील तर तसंही तुम्ही सांगू शकता. सुंदर. ह्याची आणि, काय किंमत जाते? या साधारण 3.5 ते 4.5 पासून सुरुवात होते. त्याच्यात पण क्वालिटी जशी हवी आहे तुम्हाला, थिक सिल्क हवंय, पातळ सिल्क हवंय, त्याप्रमाणे मी. आणि कलर पण ह्याच्यामध्ये अनेक कलर्स मध्ये डाय करून Wow. मिळतं. सो तुम्हाला तसे मिळून जातील. आता हे मस्त काही आहे. सॅम्पल पीसेस आहेत माझ्याकडे. हे प्लेन मधले हे प्लेन मध्ये आहेत. हे सगळे सॅम्पल पीसेस आहेत आता, पण मस्त. ह्या खेरीज पण हवे असतील तर नक्की करून देतात. आणि ह्या क्वालिटी अप्रतिम आहे. हो, ऍक्च्युली ते सॉफ्ट किती आहे ना, खूप soft. एकदम Yes, म्हणजे yes. आणि ते प्रॉपर म्हणतो ना, एकदम ती एकदम म्हणजे त्याला वेट नाहीये साडीला Yes. ऍक्च्युअल मध्ये बघायला गेलं तर. खूप. आणि ह्याच्यावरती म्हणजे सिल्क मार्क पण येतोच, तो ते पण गॅरंटी असते. आणि त्याला मिक्स अँड मॅच करायलाही खूप स्कोप आहेत. ग्रेट. आता मी काही ह्या टिश्यूमध्ये दाखवते साडीज. ह्या टिश्यू लिननमध्ये आहेत. हे प्युअर हँडलूममध्ये जामदनी वर्कमध्ये आहे. नाईस. ह्याच्यावरती खूप सुंदर लोटस डिझाईन आहे. आता फेस्टिव्ह सीझन आहे, हो. सो फेस्टिव्ह साठी या साड्या खूप सुंदर आहेत. या साधारण 3000च्या रेंजमध्ये स्टार्ट होतात. ओके. आणि यांचं जे वर्क आहे ते पूर्ण हँडलूम आहे. सो हँडलूम तुम्ही रिव्हर्स करून बघू शकता, कोणतीही साडी हँडलूम आहे का नाही ते तुम्हाला ह्या डिझाईन वरून कळतं. पुढून आणि Front मागून ते सेम दिसतं, त्याच्यामध्ये कटिंग्स नसतात. वा, मस्त आहे. आणि आणि याच्यात गोल्डन खूप म्हणजे तो ग्लेज खूप आहे ना glaze आहे. टिश्यूचा आणि असल्यामुळे. टिश्यू म्हटल्यावर खूप लोकांना वाटतं उभ्या राहतील, कडक असतील, तशा नाहीये तसं. बिलकुल हो. नाहीये. एकदम एकदम soft सॉफ्ट आहे आणि एकदम इझी टू ड्रेप आहे. मी पर्सनली सगळ्या साड्या आधी घेते, ट्राय करते, वापरते आणि आवडल्यावरच कलेक्शन टाकते. हो. सो मी लास्ट इयर नोव्हेंबरमध्ये ह्यातली फर्स्ट ट्राय केली होती साडी, आणि जेव्हा गॅरंटी झाली तेव्हाच मी त्याचं एवढं कलेक्शन वाढवलंय. कसलं भारी आहे हे.
पण खूप सुंदर साडी आणि ह्याच्यातले Yes. कलर्स आहेत का एवढे? हो, हे सगळे कलर्स आहेत. कलर ऑप्शन्स बघू खूप शकता सारे तुम्ही. ह्याच्यामध्ये कलर्स आहेत, डिझाईन्स पण आहेत. हा एक थोडा वेगळा प्रकार आहे, टिश्यू मध्येच एम्ब्रॉयडरी मध्ये आहे. ही मशीन एम्ब्रॉयडरी आहे, ओ नाईस, ह्याच्यावरती पण लोटस आहे तर. लोटस डिझाईन आहे. हे पूर्ण मशीन एम्ब्रॉयडरी आहे आणि Great. खूप एलिगंट डिझाईन आहे. म्हणजे फेस्टिव्ह सीझनसाठी, वेडिंगसाठी तुम्हाला ॲज अ गेस्ट म्हणून ड्रेप करायला साडी हवी आहे किंवा गिफ्टिंगला पण स्पेशली ऑर्गॅन्झा यंग मुलींना अप्रतिम खूप दिसतं आणि ते खूप आवडीने वापरतात येस है ना? येस, एकदम साडी हलक्या pretty. फुलक्या लाईट वेट आणि कम्फर्टेबल साडीज आहेत. मस्त दिसते याच्यात पण हे सगळे कलर्स आहेत आपल्याकडे. हे एवढे कलर ऑप्शन्स आहेत. हो. सो सगळे पेस्टल टोन येतात ह्याच्यात. पेस्टल टोन आहेत ह्याच्यामध्ये. ग्रेट, मस्त. अजून काय वेगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे कलेक्शन मध्ये? याखेरीज हा आता नवीन आलेला आहे. हे टसर मध्ये आहे, प्युअर टसर. सो ज्यांना ऑफिस वेअरला किंवा कम्फर्टेबल साडीज हव्या आहेत त्यांच्यासाठी हे खूप सुंदर कलेक्शन आहे. परत ह्या सिल्क मार्क बरोबर येतात आणि हे टसरवरती जामदनी डिझाईन केलेलं आहे. हे Wow. पूर्ण जकार्ड हँडलूम मध्ये विविंग आहे आणि हे बुट्टी ज्या आहेत त्या सिल्क म्हणजे रेशम आणि जरी जरी, अशा दोन्हीनी दोन्हीच आहेत. आहेत. सो Wow. ह्या म्हणजे फेस्टिवलला पण दिसतात पण रेग्युलरला पण. अशा ह्या एकदम वर्सटाईल साडीज आहेत. सुंदर. ह्याची काय किंमत जाते? ह्या साधारण 7,800 पर्यंत जातात. बरं, pure ह्याच्या आधी मध्ये. जी आपण पिंक कलरची ह्याची बघितली, ह्या चारच्या रेंज मध्ये जातात. ओके, टिश्यू ज्या आहेत ह्या सगळ्या 3,000 पासून आहेत. बरं. ह्या टसर आणि कॉटन मिक्स मध्ये. सो आपल्याला बऱ्याचदा घरातल्या व्यक्तींना, वयस्कर व्यक्ती असतील स्पेशली, तर त्यांना गिफ्ट द्यायला हवे असतात, त्याच्यासाठी ह्या साड्या परफेक्ट आहेत. एकदम pretty. सॉफ्ट कॉटन आणि टसरचं मिक्सचर आहे हे. सणासुदीला घालायला पण छान आहेत. आणि लाईट वेट पण आहे. खूप लाईट वेट, बारीक कॉपरची बॉर्डर आहे त्याला. हे हँडवॉश पण करता येतं. अरे आणि वा. ह्याच्यामध्ये डाईंग, आर्टिफिशियल डाईंग नाहीये, हा नॅचरल टसल कलर आहे. Nice. सो बेंगॉलमध्ये जे स्पेशली आता दुर्गा पूजाला एक नॅचरल कलर मध्ये घालायची पद्धत आहे, त्याच्यासाठी ही Famous आहे? फेमस आहे. Yes. वा, कसलं भारी. त्याच्यात कलर्स आहेत का हे? हो हो, हे एक वाले सुंदर सगळे color आहे कलर्स त्यातला. आहेत. हा छान खूप मस्त color पेस्टल आहे. कॉम्बिनेशन्स आहेत. सुंदर वाटतंय. रेड, पिंक हे आणि याचे युनिक कलेक्शन्स आहेत. हे ड्रेस मटेरियल आहे जामदनी वर्क मध्ये. अगेन हे प्युअर हँडलूम जामदनी आहे आणि जिथे प्युअर आहे तिथं मी डेफिनेटली नेहमीच सांगते की हे प्युअर आहे, हे मशीन वर्क आहे. हा ड्रेस मटेरियल आहे, अगेन अनकॉमन, तुम्हाला हे कॉमनली मिळणार नाही. आणि तुम्ही रिव्हर्समध्ये बघू शकता, पूर्ण हाताचा वर्क आहे. सुंदर. याच्यात कुठेही मशीन वर्क नाही. आणि मेन हे पण ना टोचणाऱ्यातलं नाही, एकदम विच इज अ व्हेरी गुड थिंग. सॉफ्ट कापड आणि क्वालिटी एकदम दणदणीत कॉटन, दुसरं त्याला शब्दच नाही. खूप सुंदर कलर आहे ना हे, मस्त वाटतंय. बरं, नेक्स्ट काय बघतोय आपण? नेक्स्ट हे कांथा एम्ब्रॉयडरीचे कुर्ती पीसेस आहेत. हे आम्ही बनवून घेतले आहेत ॲक्च्युली. Oh, आणि कांथा एम्ब्रॉयडरीमध्ये जे कुर्ती पीसेस मिळतात त्याच्यावरती माझ्या लक्षात आलं की वर्क कमी असतं आणि कॉटनची क्वालिटी पण कमी असते. सो Okay. त्याच्यामुळे त्याला 1-2 वॉशमध्येच गोळे येतात. सो तसं नाही येऊ म्हणून मी एकदम प्रीमियम क्वालिटीच्या कॉटनवरती ऑल ओव्हर वर्क पूर्ण करून घेतलेलं आहे. एकेका कुर्त्याला 1 ते 1.5 महिना पण लागू शकतो ह्याच्यामध्ये बनायला. येस, एम्ब्रॉयडरी पूर्ण व्हायला. आणि त्याच्यावरती मग हे पूर्ण वर्क करून घेतले, फ्रंट आणि स्लीव्स अशा टाईपमध्ये. आणि ह्याच्यावर छान लॉंग कुर्ती बनते. साधारण 2.5 ते 2.25 मीटरचं कापड आहे आणि त्याला ऑलरेडी वॉश केलेलं आहे, त्यामुळे त्याच्यात अजून श्रिंकेज नाही होत. किती छान आहे हे. तुम्हाला कंटाळा येईल पण कुर्त्याला काही होणार नाही असं आहे. पण हे खूपच चांगलं आहे. आणि मेन ह्याचं ना वन पीस वगैरे छान दिसू शकतं, ए लाईन वगैरे. ह्याच्यात कलर ऑप्शन्स आहेत का? हो हो, ह्याच्यात कलर ऑप्शन आहेत आणि इतर पण काही कुर्तीचे टाइप्स आहेत ह्याच्यामध्ये. मस्त. आणि ह्याची किंमत काय जाते साधारण? ह्याची किंमत 1400 आहे. 1400. बरं. हे काही दुपट्टाज आहेत जे कांथा एम्ब्रॉयडरी मध्ये आहेत, प्युअर टसरवरती आहेत हे. आणि हे पण एकदम सॉफ्ट, कम्फर्टेबल. आणि म्हणजे साध्यातला साधा तुमचा कुर्ता आणि सलवार असेल तर त्याला ह्या दुपट्टाने इमिडिएटली ग्रेस येते. अगदी ह्याला मॅचिंग आणि ह्याची पण काही प्रॉब्लेम येत नाही. किती मस्त आणि सॉफ्ट आहे.
एकदम खूप नाजूक काम आहे हे. येस, आणि हे गिफ्टिंगला पण खूप छान आहेत की ज्यांना असं प्रीमियम प्रॉडक्ट्स तुम्हाला गिफ्ट करायचे असतील, कोणी स्पेशल आहे त्यांना द्यायचे असतील, किंवा इनफॅक्ट कॉर्पोरेट मधले पण काही जण येतात की जे फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत, हो. त्यांना काहीतरी छान इंडियन क्राफ्ट मधलं गिफ्ट करायचंय पण ते वापरतील असं पाहिजे, तर मग दुपट्टा किंवा स्टोल म्हणून वापरता येतो. तर त्याच्यासाठी पण हे खूप छान आहेत. किती म्हणजे मस्त नक्की सांगितलंय इंडियाच्या त्यांनी रिप्रेझेंटेशन साठी ते अप्रतिम आहेत. आपल्याला. वा, त्याची काय किंमत जाते दुपट्ट्याची? ह्याची 2800 आणि 3000 अशा 2 रेंज मध्ये रेंज आहे. मध्ये. ओके, आता नेक्स्ट काय बघतोय आपण? नेक्स्ट आपण माझा जो सर्वात लाडका विषय आहे तो म्हणजे कांथा एम्ब्रॉयडरी, ओके. त्याच्यावरती जाऊयात. कांथा एम्ब्रॉयडरी मध्ये सिल्क मध्ये, आर्ट सिल्क मध्ये आणि कॉटन मध्ये अशा 3 प्रकारामध्ये येतात. हे आहे प्युअर सिल्क मध्ये. प्युअर सिल्क मध्ये पण बँगलोर सिल्क येतं आणि टसर येतं. सो ही बँगलोर सिल्क मध्ये आहे साडी. ह्याच्यावरती जे वर्क आहे हे पूर्ण हाताने केलेले. साधारण 3 ते 6 महिने लागतात एका साडीला, पण कधी कधी खूप जास्त वर्क 3 असेल. ते 6 महिने? येस, पूर्ण हाताचं वर्क आहे. साडी नेसायला काही जणीचा प्रो असतात, त्यांना 2 मिनिटंही जात नाहीत आणि बनायला 3 ते 6 महिने लागतात. येस, वाव. काही जास्त वर्क असेल तर त्या मग 9 महिन्यांपर्यंत पण राहू शकतात. म्हणजे इतक्या हा, एक्सक्लुझिव्ह साडीज आहेत या. बाप आणि रे. एकासारखी एकच साडी बनणार. हे मी परत बनवायला दिली, हे डिझाईन द्या, तरी ते असं परत नाहीच बनणार, कारण हाताचं वर्क आहे. फार तर त्याच्यावर पानं फुलं सेम असतील, पण ते एक्झॅक्ट कॉपी नाही. त्यामुळे जी साडी तुमच्याकडे आहे ती फक्त तुमच्याकडेच असणार, जगात तशी दुसरी साडी नसणार. कसलं भारी ना. काय किंमत जाते या साड्यांची? यांची स्टार्टिंग साधारण 7800 पासून आहे. ओके. पण ते वर्क जसं चेंज होईल आणि फॅब्रिक जसं चेंज होईल त्याच्याप्रमाणे चेंज होत जाईल. सो अप टू 16,000-17,000 पर्यंत ह्या जातात साडी. ओके. ह्याच्यामध्ये हे भरपूर कलर्स आहेत आणि कांथा एम्ब्रॉयडरी मध्ये सारखं नवीन कलेक्शन जसे जसे कम्प्लीट होतील, काम जसं पूर्ण होईल तशा मी मागवून नोटीस घेते. करते की डिझाईन्स वेगवेगळे आहेत ना त्यांच्यावरती. येस, प्रत्येक साडीवर. म्हणजे आपला एक व्हिडिओ फक्त कांथाच्या डिझाईन वर पण होऊन जाईल, एवढं प्रत्येक ह्याच्यावर युनिक पॅटर्न्स आहेत. ही पण एक दाखवते मी. ही आहे टसर वरती आणि ह्याच्यावरती हा कच्ची टाका आहे किंवा जो गुजराती स्टिच असतो तो. राईट. पण ह्याचा वर्क सुद्धा आता वेस्ट बेंगॉल मध्ये होतं. सो हे प्युअर टसर आहे, ह्याला पण सिल्क मार्क येतो आणि त्याच्यावरती हे कच्ची स्टिच केलेलं आहे. सो पदर बघा तुम्ही किती क्लास दिसतोय. साडी पण पूर्ण भरलेली आहे आणि काठ सिम्पल सोबर जरीच आहे. बट ज्यांना अशी भरलेली साडी आवडते त्यांच्यासाठी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. आणि टसर अलीकडे खूप डिमांड मध्ये आहे, राईट? येस येस. याची काय किंमत जाते? ह्याची साधारण 11,500 पर्यंत जाते. टसरचं मेनली कसं आहे, टसरच्या क्वालिटी खूप व्हेरी होतात. क्वालिटी प्रमाणे फॅब्रिकची प्राइस चेंज होते. आणि त्याच्यामध्ये असा पण एक प्रकार असतो की टसर, म्हणजे खूप लोकांना वाटतं की प्रत्येक सिल्क जड आणि हेवी असणार आहे, तसं बिलकुल नाहीये. टसर अतिशय लाईट आणि ब्रीदेबल असतं. म्हणजे भर उन्हाळ्यात तुम्ही मुंबईला जरी टसरच्या साड्या नेसल्या तरी ते ब्रीदेबलच राहणार आहे. म्हणजे 12ही महिने तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीच्या साड्या. आणि किती युनिक, किती वेगळं वाटतंय हे. खूप भारी. सो हे वाले सगळे कलर्स आहेत. हे पण सगळे प्युअर सिल्क कांथामध्येच आहेत, जे टसर आहेत त्याच्यामध्ये, आणि काही आहेत हे अशा ज्या बँगलोर सिल्कमध्ये आहे. कांथाचे जे डिझाईन्स असतात त्याची स्पेशालिटी अशी आहे की जे शांतिनिकेतनमध्ये हे ओरिजिनेट झालं वेस्ट बेंगॉलमध्ये. आणि शांतिनिकेतन एक रवींद्रनाथ टागोरांच्या युनिव्हर्सिटीसाठी फेमस आहे आणि दुसरं कांथा एम्ब्रॉयडरीसाठी. आणि जे डिझाईन्स असतात ते सगळे तिथल्या विलेज मधल्या लाईफवरनं इन्स्पायर्ड असतात. सो त्याच्यामुळे तुम्हाला खूप सारे असे फुला पानांचे दिसतील, विलेज डिझाईन्स दिसतील, जसं ते वारली वर्क मध्ये आहे. इथे एक आहे वारलीमध्ये. त्याच्यानंतर पक्ष्यांचे डिझाईन्स दिसतील, ते पाखी वर्क जे म्हणतात, जे अतिशय पॉप्युलर आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींवरनं तुम्हाला दिसतील. आणि मी म्हटलं तसं प्रत्येक साडी युनिक. असं आता ह्याच्यासारखं दुसरं डिझाईन परत बनणार नाही. मस्त. म्हणजे वन लेडी वन साडी साधारण हे असं झालं ना. कांथामध्ये तर नक्की तसंच आहे. ही एक ग्रीन वाली दाखवता का? खूप छान दिसते. हा वाला जो प्रकार आहे हा आहे आर्ट सिल्क मध्ये. ओके. सो ह्याच्यावरती वर्क जे आहे ते पूर्ण हाताने केलेलं आहे. ह्याला पण साधारण 2 ते 3 महिने लागतात.
आणि बेसिक जे सिल्क आहे ते आर्ट सिल्क आहे, पण आर्ट सिल्कमध्ये सुद्धा हे अतिशय सॉफ्ट आणि लाईटवेट फॅब्रिक असतं. आणि मेन म्हणजे चापून चोपून नेसली जाणारी साडी आहे एकदम, हे एकदम. महत्वाचं. हो, म्हणजे ना बिलकुल ती अशी फुगत. फुगणारी वगैरे नाहीये, मस्त. आणि बऱ्याचदा असं असतं, बऱ्याच महिलांना असं वाटतं की वर्क आहे म्हणल्यानंतर हेवी असणार, बट ही हेवी नाहीये. तुम्ही नेसल्यानंतर तुम्ही ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला जाणवेल की किती लाईट वेट आहे. सो साडीचा पदर आता आम्ही तुम्हाला दाखवला, पण साडी मेन तुम्ही जर बघितली तर वरून अशी आहे आणि खालती निऱ्यांच्या पार्टला Yes. मात्र तुम्हाला मोठी स्कर्ट बॉर्डर मिळणार आहे. मस्त. ह्याची काय किंमत आहे या साडीची? ह्या साडीचे 3,000 पासून स्टार्टिंग आहे ते 4,800 पर्यंत. बरं. पूर्ण हँडवर्क आणि यात खूप युनिक कलर्स येतात, जसं की लव्हेंडर शेड आहे, लेमन येलो आहे, जे कॉमनली तुम्हाला मिळत नाहीत असे रंग आहेत हे. आणि ह्याच्यात तुम्ही म्हटलात तसं वेट राहता. या साडीवरती इतकं डेन्स एम्ब्रॉयडरी आहे काळ्या रंगामध्ये, पण तरी बापरे, ही भरलेली साडी ही. खूपच डेन्स एम्ब्रॉयडरी एकदम. पण साडी इतकी लाईट वेट आहे ही की म्हणजे नेसल्यावर जाणवणार पण नाही असं आहे. बापरे, ही बनायला किती वेळ गेला असेल ना? याला 3.5 महिने लागले. वा. त्याच्यावर थोडे जास्त वर्क आहे त्याच्यामुळे. सो बरं. एम्ब्रॉयडरी प्रमाणे ह्या अशा काही आहेत ज्यांच्यावरती कमी वर्क आहे. या साधारण 1 ते 1.5 महिन्यात तयार होतात. या स्टार्टिंग रेंजच्या आहेत ज्या 3,000ला जातात. ओके. पण ह्या पण अतिशय एलिगंट आणि सुंदर दिसतात. आणि आय थिंक तुम्हाला आठवत असेल 90s मध्ये अशा या साड्या खूप खूप फेमस होत्या. जे वेलीचं डिझाईन असतं ते Right. आहे, त्याला हा. हे लता कांथा म्हणतात याला. खूप सुंदर आहे ही पण साडी. म्हणजे प्रत्येक म्हणजे बघावी ती साडी एवढी Yes. वेगळी आणि एवढी कमाल आणि वाटतेय. प्रत्येक साडी युनिक. ह्याच्यामध्ये ह्या कॉटन मध्ये आहेत. कॉटन मध्ये 2 व्हरायटी आहेत, एक आहे खेश कांथा आणि एक आहे कॉटन मध्ये. तो Okay. खेश म्हणजे बेसिकली जे हे लाईन्स असतात साडीवरती हे वाले, ह्याला खेश म्हणतात. हे विविंग मध्ये बनवलेले आहेत, जे जुन्या साड्यांचे स्ट्रिप्स काढून मग ते परत रिविविंग करतात, त्याला खेश म्हणतात. सो हे खेश विविंग केलेलं आहे आणि मग त्याच्यावरती कांथा एम्ब्रॉयडरी केलेली आहे. कसलं भारी. आणि अच्छा, ही कम्प्लीट साडीवरती तसं आहे त्यांनी पूर्ण केलेलं आहे. साडीवरती आहे तसं. मागच्या बाजूला पण जर तुम्ही Yes. बघणार तर पूर्ण साडीवर त्या पद्धतीचं खेश म्हणतात त्याला, खेश. तसं काम केलं गेलंय. आणि ही कॉटन आहे, त्यामुळे ज्यांना कॉटन वापरायला खूप आवडतं किंवा ऑफिस गोईंग आहेत किंवा तर तुम्हाला यंदा कॉटन मध्ये काहीतरी वेगळं हवंय तर मग व्हेरी गुड टू गो ऑप्शन. ह्याची काय किंमत Yes. जाते? या 2,000 पासून स्टार्टिंग आहे. त्याच्यात Okay. पण एम्ब्रॉयडरी प्रमाणे प्राइस थोडीफार वर खाली होऊ शकते. बरं. हे वाला आहे, हे प्लेन कॉटन मध्ये आहे, ह्याच्यावरती खेश नाहीये. ओके. ह्याच्यावरती थोडी जास्त एम्ब्रॉयडरी येते, पण साडीज खूप सुंदर आहेत आणि Nice. थोडं डेन्स वर्क येतं. पण ह्या पण डेली वेअर साठी अप्रतिम आहेत आणि गिफ्टिंग साठी पण या छान आहेत. आणि हे छान खादी कॉटन असतं, मस्त थिक असतं, म्हणजे ते हा. लाईट वेट पण आहे, ब्रीदेबल पण आहे. पण कितीही हँड वॉश करा घरी, डेली वापरा, काही होत नाही ह्या साड्यांना. सुंदर आहे ना ही पण साडी, मस्त. म्हणजे तेच, आता किती पण आपण साड्या दाखवल्या तरी कमीच पडणार आहे असं मला वाटतंय. येस. त्याखेरीज माझ्याकडे अशावाल्या पण असतात की ह्या ज्या मशीन एम्ब्रॉयडरी मध्ये आहेत, ह्यांना कधी कधी मार्केटमध्ये हँड कांथा म्हणून विकलं जातं. अनफॉर्च्युनेटली या हँड कांथा नसतात. जे काही आहे मला जेन्युइनली सांगायला आवडतं, हे मशीन कांथा एम्ब्रॉयडरी आहे. पण ह्या पण साड्या खूप छान असतात, हलक्या आहेत, बेंगॉल कॉटन आहे, हे लाईट वेट आहे. ह्या 1200 पर्यंत जातात. सो ह्या गिफ्टिंगला पण छान आहेत. किंवा ज्या लेडीजना अशा रेग्युलर यूजला लागतात पण वय जास्त आहे, सो त्यांना खूप जास्त हेवी साड्या नको वाटतात, त्यांच्यासाठी ह्या परफेक्ट आहेत. अगदी हलकट डेलिकेट एम्ब्रॉयडरी आहे. सुंदर. 1200 पर्यंत जातात. ह्याच्यामध्ये 1200. अजून कलर्स पण आहेत. म्हणजे वा. सो हे बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला साधारण हे एवढे कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि हे तुम्ही आहेरासाठी, लग्नामध्ये पण कोणी सिनियर वगैरे असेल त्यांना पण देण्यासाठी त्यांच्यासाठी छान आहे. किंवा आजकाल मुली पण कॉलेज गोईंग, कॉलेज डेजला वगैरे हे अशा पद्धतीचे कलर्स वापरणं प्रेफर करतात, त्यांच्यासाठी पण हे मस्त ऑप्शन. खूपच गोड आहेत. नेक्स्ट आपण कोणती साडी पाहतो? नेक्स्ट आपण आता मंगलगिरीमध्ये बघतोय. मंगलगिरी कॉटन सिल्क मध्ये आहेत. सिल्क जे असतं हे ह्याच्यामध्ये पट्टू सिल्क चा एक धागा असतो आणि एक असतो तो कॉटनचा असतो. या सणासुदीला आणि गिफ्टिंगला खूप छान आहेत आणि अतिशय कम्फर्टेबल आहेत. मी स्वतः आता नेसली आहे, ती पण मंगलगिरीतलीच साडी आहे. ही प्लेन साडीवरती मी हे हँड पेंटिंग करून घेतलेलं आहे. ह्याच्यावरती तुम्ही स्वतः कलाकार असाल तर तुम्ही घरी करू शकता किंवा हँड पेंटिंग पण करून घेऊ शकता. आणि म्हणजे आता ही साडी मी ऑलमोस्ट गेले 2 वर्ष वापरते.
इतकी नेसलेली आहे की असं सकाळी एक्झिबिशन्सना 8ला घातली, रात्री 12ला बदलली तरी ती तशीच्या तशी राहते. इतके छान चापून पण ऍक्च्युली ती छान दिसतीये, खूप मस्त वाटते. सो ती प्लेन होती, त्याच्यावरती तुम्ही पेंट करून Yes, घेतले. yes. सेम लाईक दिस. सो Yes. हे प्लेन आहेत. प्लेन आहेत, ह्या प्लेन आहेत आणि ह्याच्यावरती तुम्ही हवं तर पेंटिंग करून घेऊ शकता किंवा कॉन्ट्रास्ट ब्लाउजवर पण खूप सुंदर दिसतात. आणि ह्याची किंमत काय जाते? ह्याची किंमत साधारण 2400 पासून स्टार्ट होते आणि डिझाईन आणि पॅटर्न प्रमाणे प्रत्येक ह्याची चेंज होत जाते. सो ती प्लेन बघितली, त्याच्यातले हे रंग मस्त, किती सारे कलर ऑप्शन्स आहेत त्याच्यात. नेक्स्ट आहे त्याच्यावरती जरीचं काम आहे का? येस, ह्याच्यावरती जरीच्या लाईन्स आहेत आणि ही पण खूप सुंदर दिसते. युनिक कॉम्बिनेशन्स आहेत. स्पेशली आता नवरात्रीसाठी तुमच्याकडे एखादा रंग नाहीये, जे 9 रंग असतात आणि तुम्हाला एखादा नेसायचा आहे, तर ह्यांच्यामध्ये तो कलर नक्की मिळून जाईल. आणि वर्सटाईल साडीज आहेत की ज्या एखाद दिवशी ऑफिसला पण चालतात, कधी सणाला पण चालतात, पार्टी वेअरला पण खूप सुंदर आहे. त्याला एक नॅचरल स्वतःची ग्लेज आहे, खूप छान त्यामुळे दिसते, खूप छान दिसतात आणि हलक्या फुलक्या. ऍक्च्युअल मध्ये ही लाईट वेट आहे बऱ्यापैकी. मस्त. ह्याची काय किंमत जाते? ह्याची पण सिमिलर रेंज मध्ये जाते. 2800 ते 3000 पर्यंत जातात. ओके. ही त्याच्यातली एक बुट्टीमध्ये रेंज आहे, ज्यांना ट्रेडिशनल हव्या असतात थोड्याशा. ह्याला बारीक काठ आहे, पण काठ सुद्धा सिल्वर कलरचा आहे. सो काहीतरी युनिक. नाईस. ही पूर्ण साडी तुम्ही जर बघितली तर ही अशा पद्धतीच्या लुक मध्ये दिसेल तुम्हाला, जिथे खालती तुम्हाला मस्त शेड्स आहेत ब्ल्यूचे, जे पदरावरती यूज केले गेलेत आणि सिल्वर जरीचं काठ वापरलं गेलं आणि पेस्टल शेड आहे अगेन. ह्याची काय किंमत जाते? ह्याची किंमत 4000 पर्यंत जाते. आणि हा बेसिकली गिफ्टिंगला पण खूप छान ऑप्शन आहे की आपल्याला थोडासा काठपदरवाला हवा असतो लग्नात, म्हणजे वरमाईला किंवा आहेराला चांगलं जर का द्यायची आहे साडी, पण त्या वापरतील अशी द्यायची आहे, तर हा परफेक्ट आहे. हा परत थोडं कंटेम्पररी डिझाईन आहे. ह्याच्यावरती स्ट्राइप्स आहेत ऑल ओव्हर आणि कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस आहे. ओ प्रिटी. आणि ह्याच्यामध्ये पण खूपच सुंदर डिझाईन्स येतात. सो ही ऍक्च्युअल मध्ये तुम्ही जर बघणार तर ही किती क्लास दिसतीये. पेस्टल शेड आहे, सो पार्टीसाठी खूप मस्त. आणि पदरावरती थोडा निऑन कलरचा वापर केला गेलाय, त्यामुळे साडीचा लुक हा खूप वेगळा आणि थोडा इंडो वेस्टर्न लुक म्हणतो ना, की साडी पण हवी पण थोडा ट्रेडिशनल लुक पण नकोय, थोडं इंडो वेस्टर्न दिसलं पाहिजे, पार्टी लुक दिसलं पाहिजे त्यांच्यासाठी. आणि ह्याच्यावरती हे सगळं विविंग आहे, खूप छान दिसतंय. ह्याची काय किंमत जाते? ह्याची किंमत 3200 पर्यंत जाते. बरं. पण हे पेस्टल शेड आहे, खूप सुंदर आहे. त्यातला एक डार्क कलर, हा त्यातलाच एक शेड आहे. रामा ग्रीन मध्ये हे वेगळं कलर कॉम्बिनेशन आहे. खूपच सुंदर आहे हे पण. सो त्याच्यामध्ये मंडळी एवढे कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेतच, पण तुम्ही ऑफकोर्स स्टोअरला भेट दिली तर तुम्हाला अजून व्यवस्थित सगळे प्रोडक्ट्स पाहता येणार आहेत. हे सेल्फ इकत वर्क मध्ये आहेत. ओके. ही बॉडी येईल आणि हा वाला प्लेन पल्लू येईल त्याचा. आपण अशाच लाईट वेट सुंदर आणि गिफ्टिंग साठी परत, म्हणजे तुम्हाला भाऊबीजेला पण गिफ्ट द्यायला हवी असेल तर त्याच्यासाठी पण ही खूप छान आहे. आणि या साड्या ऍक्च्युली असं वाटतं आपल्याला बघताना की अरे किती वेगळी साडी आहे, पण नेसल्यानंतर ना तो स्वतःला जो एक वाईब येतो ना, तो खूपच वेगळा असतो. कारण की मी आता वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसायला लागले, त्यामुळे मी सांगू शकते की जेव्हा जेव्हा आपण नवीन किंवा वेगळी डिझाईन आपल्यावरती पाहतो ना, तेव्हा एक वेगळाच लुक येतो आणि ती वाईबच वेगळी असते. खरं तर खूप सुंदर आहे. बेस्ट पार्ट म्हणजे ह्याच्यावर ज्वेलरी पण कोणतीही घालू शकता. खरंय. आणि ह्याच्यामध्ये ऍक्च्युली सिल्वर गोल्डन दोन्ही ग्लेज दिसून येतोय. ह्याची काय किंमत आहे साडीची? ही 3600 ला आहे. बरं. देन नेक्स्ट मी हे दाखवतेय, हे जामदानी डिझाईन मध्ये आहेत. ह्या ऍक्च्युली खूप पॉप्युलर आहेत, आय एम शुअर तुम्ही बघितल्या असतील. येस. आणि या खूप महिला प्रेफर पण करतात आता. हो, कारण की ह्या खूप सॉफ्ट आणि लाईट वेट आहेत. ऑफिस वेअरसाठी परफेक्ट आहेत. या 1000 पासून स्टार्टिंग होते आणि ह्या लग्नात गिफ्टिंगला वगैरे पण खूपच छान आहे. हे सगळं पॉवरलूम जामदानी असतं, पण अतिशय इझी टू वेअर, इझी टू मेंटेन, वॉशेबल असतात. त्याला काहीच, म्हणजे तुम्हाला हवं तर स्टार्च करू शकता, पण मी ह्या विदाउट स्टार्च आणलेले आहेत. खूप सुंदर आहे. आणि अगेन म्हणजे मेन ना ते बसतील नीट, हे महत्वाचं. त्याचा फ्लोही चांगला आहे आणि मेन छान बसू शकणार आहे. फुगणाऱ्यातल्या नाहीयेत अशा पद्धतीच्या. ह्याची काय किंमत म्हणाला? हा, ह्याची 1000 पासून आहेत स्टार्टिंग. ओके. हा त्याच्यामध्ये थोडा वेगळा प्रकार आहे, ज्याच्यावरती जरीचं पण वर्क आहे. जे विदाउट जरी होतं, ह्याच्यामध्ये थोडी जर आहे. ओ येस. सो हे बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला ही जर अशी इथे दिसून येऊ शकते. जरीची बुट्टी तुम्हाला पाहायला मिळू शकते.
खूपच सुंदर आहे हे पण. आणि त्याच्यामध्ये आतमध्ये पण तुम्हाला सेल्फ मध्ये पण बुट्टी अवेलेबल आहे. सो तुम्हाला असे युनिक कलर्स आवडत असतील तर ह्याच्यामध्ये रंग पण भरपूर मिळतात. म्हणजे खूप छान आहे हे पण. व्हरायटी खूप आहे ह्याच्यामध्ये. ह्याची काय किंमत आहे? आणि ह्या 1200 पर्यंत जातात. ओके. ह्यातली एखादी बघू शकते का? हो, ही पण हो. मस्त दिसते. हे पण आहेत. किती सुंदर आहे बघा, ही मस्त दिसते ही. हे इंडिगो कलर मध्ये आहे. अगेन सेल्फ मध्ये वर्क आहे पण खूपच अप्रतिम आणि लाईट वेट. सो कलर किती मस्त उठून दिसतोय. खूप सुंदर आहे हे पण. ह्याची काय किंमत जाते? ह्याची किंमत 1200 to 1400 ह्या रेंज मध्येच आहेत. खूप सुंदर आहे हे, मस्त. देन नेक्स्ट आहेत ह्या अगेन लग्नासाठी गिफ्टिंगसाठी म्हणून या खूप छान आहेत. माहेश्वरी डिझाईन मध्ये आहेत. परत ह्या पण पॉवरलूम वर बनतात. ओके. पण ह्या लग्नासाठी तुम्हाला भेट द्यायला हव्या असतील तर अतिशय सुंदर आहेत. ह्या साधारण 1800 पर्यंत जातात. 1800 पर्यंत? येस. अरे वा. सो हे पॉवरलूम आहे म्हणून? पॉवरलूम आहे म्हणून. पण ओके. क्वालिटी खूप छान आहे. मस्त मध्ये लाईट वेट आहे. आणि ह्याला ना थोडंसं शाईन आहे. तो थोडा सिल्कचा शाईन दिसून येतो ह्याच्यात. येस. बुट्टी आहे. कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे ह्याच्यावरती. आणि लग्नासाठीच्या पण होलसेल ऑर्डर्स आपण करतो. कोणाला जास्त क्वांटिटीमध्ये हव्या आहेत तर तशा त्यांनी कलर सिलेक्ट केले की मी त्या आणून मागवून त्याला गिफ्ट रॅप करून नोट लावून आम्ही डायरेक्ट डिलिव्हर करतो. म्हणजे तुमच्या लग्नाच्या धावपळीत एक काम होऊन जातं. खूप छान आहे. ह्या पण खूपच छान साडीज आहेत. ह्या साधारण 2000च्या रेंजमध्ये आहेत. ओके. हे हात लावून वाटेल की हे प्युअर सिल्क आहे पण हे ऍक्च्युली सेमी सिल्क मध्येच येतात ह्या साड्या. 1200 पर्यंत जातात. हा ब्लाऊज पीस, सॉरी 1200 नाही 2200 पर्यंत. 2200 पर्यंत ह्या ब्लाऊज पीस आणि ह्या ऑल ओव्हर बनारसी वर्क मध्ये आहे. खूप सुंदर साडी ही पण. आणि ह्याच्यात हे कलर्स आहेत का एवढे? हो, हे सगळे कलर्स आहेत. भरपूर रंग आहेत आणि तुम्हाला जितकी क्वांटिटी हवी असेल तितकी ऑर्डरवरती आम्ही कम्प्लीट करून देऊ. मस्त. सो इथलं तर बऱ्यापैकी आय थिंक कलेक्शन आपण दाखवून झालेलं आहे. पण इथे पण मला काही अशा साड्या दिसत आहेत. सो मला एक थोडं पटकन आपण बघू शकतो का की काय काय आहे आपल्याकडे? सो ह्या मेनली ऑफिस वेअर कलेक्शन साठी आहेत. मस्त मल कॉटन मध्ये आहेत ह्या. आणि हे पॅचवर्क आहे. येस. या साडीज ना रनिंग ब्लाऊज पीस नाही आहेत पण अशा आहेत की कोणतेही मिक्स अँड मॅच करून चालेल ह्याच्यावरती. इनफॅक्ट आजकाल ब्लाऊज ना जास्त कॉस्ट जातो साडीपेक्षा. तर मग ह्यातली कोणतीही साडी घेतल्या 2-3 त्या एका ब्लाऊज बरोबर आरामात मिक्स अँड मॅच होऊन जातं. ह्या परत एम्ब्रॉयडरी मध्ये आहेत. मशीन एम्ब्रॉयडरी. सो मशीन एम्ब्रॉयडरी मंडळी ह्या साड्या खूप सध्या चाललेल्या आहेत. चापून चोपून नेसल्या जातात. दिवसभर कॅरी करायला पण छान असतात. एकदम सॉफ्ट आहे कापड. हे पण आहे त्याच्यातलं ज्याच्यावरती स्कर्ट बॉर्डर वरती पूर्ण एम्ब्रॉयडरी येईल. ही यांची काय किंमत जाते साधारण? ह्या सगळ्या 1600 पासून स्टार्टिंग आहेत. 1600, 1800, 2000 अशा रेंज मध्ये आहेत. या वाल्या ऑर्गॅन्झा मध्ये आहेत. ऑर्गॅन्झा मध्ये एम्ब्रॉयडरी मध्ये आहे, विविंग मध्ये आहे. सो ऑर्गॅन्झा अगेन आता खूप फॅशन आहे. आणि दुर्गा पूजेसाठी पण ज्यांना कलर्स हवेत त्यांना त्याच्यामध्ये खूप कलर्स मिळतील. नवरात्रीसाठी कलर्स हवे आहेत, समजा ग्रे साडी वगैरे नाहीये, ह्यांच्यामध्ये तुम्हाला छान कलर ऑप्शन. ह्यांची काय किंमत जाते? ह्यांची 2400 पासून स्टार्टिंग आहे आणि त्या 3200 पर्यंत जातात. बर. या परत सगळ्या मल कॉटन मध्ये आहेत. भरपूर रंग आहे. ही रेनबो साडीची तर आता इतकी फॅशन आहे आणि इतके गोड दिसतात ना ह्या साड्या नेसल्यावरती. आणि ह्याच्यावरती एखादा अजरकचा वगैरे ब्लाऊज घातला तर तो खूपच छान दिसतो. खूपच सुंदर दिसतो. आणि म्हणजे तुम्ही घेतली आणि तुम्हाला टीनेज मुलगी असेल तर ती नक्की पळवणार ही साडी. यांची काय किंमत जाते साधारण? ह्या पण सिमिलर रेंज मध्येच आहेत. 1600 पासून यांची स्टार्टिंग आहे. ओके. आणि ह्याच्यावरती ह्या परत मशीन एम्ब्रॉयडरी मध्ये आहेत. जी प्राजक्ताच्या फुलांची साडी आहे ती आहे. ही अगेन मशीन एम्ब्रॉयडरी मध्ये जाते. हे वालं जामदनी वर्क मध्ये जातं, जे हँडलूम जामदनी आहे त्याच्यामध्ये आहेत. ह्या वाल्या आहेत. आणि तुम्ही मल कॉटनची क्वालिटी बघाल तर खूप सुंदर मल कॉटन आहे. हे मेन गरम होणार नाही ह्याच्यात. नाही, ते महत्वाचं. येस. यांची काय किंमत जाते? ह्यांची ह्या 1900ला आहेत. सॉरी 1600ला आहेत. ह्यावाल्या 1900ला आहेत. मस्त. देन ह्यावाल्या सुद्धा आहेत ज्या रेग्युलर वेअर साठी आहेत. मर्सिराइज कॉटन मध्ये साधारण 2000च्या रेंज मध्ये आहेत ह्या साडीज. अगेन हँड वोवन आणि खूप सॉफ्ट आहेत. ह्या सगळे त्याच्यामध्ये
असे पेस्टल शेड्स येतात आणि फ्रेश कलर्स आहेत एकदम. हे रामा ग्रीन कलर आहे, येल्लो आहे. देन ह्या टिश्यूमध्ये आहेत एकदम जे फॅन्सी बनारसी टिश्यू असतात तशा टाईपमध्ये, पॉवरलूममध्ये. ह्यावाल्या ह्या मधुबनीमध्ये आहेत. मधुबनी हँड पेंटिंग आहे पल्लूवरती आणि बॉडी ह्याची पूर्ण प्लेन येते. सो त्याच्यामध्ये पण खूप सुंदर डिझाईन्स आहेत. या साड्या कितीला जातात आपल्याला? या 4,000 पर्यंत जातात. ओके. हे वाला ह्याच्यावरती डिझाईन आहे. ह्या नवीन कलेक्शन आहे. हे बालुचरीमध्ये आहे, कॉटनमध्ये. युजली ज्या बालुचरी आपण बघितल्या त्या सिल्कमध्येच बनतात. हे कॉटनमध्ये आहेत बनवलेल्या. ह्या साधारण 3,800च्या रेंजमध्ये जातात. अतिशय सुंदर आणि थिक मर्सिराइज्ड कॉटन आहे हे. आणि हे पण गिफ्टिंगला आणि ह्याला खूप सुंदर आहेत. आणि ही दुर्गापूजेसाठी स्पेशल अशी रेड आणि व्हाईट अशा कॉम्बिनेशनची साडी आहे, ज्याच्यावरती असं गोंडस फिशचे मोटिव्स आहेत. सो अशा टाईपच्या पण कॉटनच्या साडीज आपल्याकडे रेग्युलर मिळतात. बरं मंडळी, आपण पाहिलं की खूप युनिक अशा बुटीक साडीजचं आज कलेक्शन आपल्याला अन्विता ताईंनी दाखवलेलं आहे. बरं ताई, मला विचारायचं आहे की जे पुणेकर आहेत ते तर ऑफकोर्स स्टोअर व्हिजिट करू शकतात, पण जे पुणेकर नाही आहेत आणि ज्यांना ह्या साड्या विकत घ्यायच्या आहेत त्या कुठून कुठून खरेदी करू शकतात आणि आपली प्रोसेस काय आहे साधारण? सो इंस्टाग्रामवरती मी आहे मलबेरी ट्रेल्स नावानेच, त्याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. फेसबुकवर पण आहे आणि व्हॉट्सॲप नंबर पण आहे. आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 7028015689. सो ह्याच्यावरती तुम्ही कधीही मेसेज करा. मी तुम्हाला हवेत त्यांचे फोटोज पाठवीन साड्यांचे. तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून आम्ही 1-2 दिवसात डिलिव्हरी करून देतो. याशिवाय सर्व साड्यांना फॉल पिको पण तुम्हाला करून मिळेल. सो तुम्हाला हवं असेल तर फॉल पिको करून 3 दिवसात आम्ही शिपिंग करून. आणि हे फक्त महाराष्ट्रापुरतं आहे की पॅन इंडिया तुम्ही करता? पूर्ण जगभर कुठंही तुम्हाला, अगदी US, ऑस्ट्रेलिया, UAE सगळ्या कंट्रीजमध्ये आपण डिलिव्हरी करून देतो. क्या बात आहे. म्हणजे मंडळी घर बसल्या एका क्लिकवरती खरेदी होऊ शकते. तर ताईंचं इंस्टाग्राम हँडल, फेसबुक पेज, व्हॉट्सॲप नंबर सगळं तुम्ही स्क्रीनवर पाहताय. शिवाय तुम्ही युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण चेक करू शकता. तिथे सुद्धा यांचे सगळे डिटेल्स देण्यात आलेले आहेत. आता समजा जे पुणेकर आहेत त्यांना इथे खरेदीला यायचं आहे, तर आपले वर्किंग आवर्स काय आहेत आणि मंडे टू संडे आपलं स्टोअर ओपन असतं का? हो, मंडे टू संडे 7ही दिवस ओपन असतं. टाईम आहे 11 to 7. सो तुम्ही कधीही येऊ शकता. कर्वे रोडला अगदी मेन चौकातच आहे. येस. सो ताईंनी सांगितलं आहे की पुण्यातील कर्वे रोड इथे आल्यानंतर, नळ स्टॉप चौक इथे आल्यानंतर ओबेरॉय हाऊस नावाची एक बिल्डिंग दिसेल. तिथे खालती ना ताईंनी मलबेरी ट्रेल्स नावाचा मस्त मोठा बोर्ड लावलेला आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त शोध मोहीम नसणार आहे. अगदी चौकातच त्यांचं स्टोअर आहे. सो ओबेरॉय हाऊसच्या फर्स्ट फ्लोअरला तुम्हाला येऊन खरेदी करता येणार आहे. पुण्यातील हा ॲड्रेस आहे जो स्क्रीनवर मी दिलेला आहे. तुम्ही इन केस ॲड्रेस मिस केला असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आम्ही ॲड्रेस देतोय. शिवाय ताईंचं जे गुगल मॅप लोकेशन आहे ते सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतेय. त्याच्यावर क्लिक करा. इझिली त्यांचं लोकेशन तुम्हाला गुगल मॅप्सवर सापडू शकतंय. मंडळी, मला पर्सनली ह्यांचं कलेक्शन खूप आवडलेलं आहे. का तर ते इंडियन व्ह्युअर्सना प्रमोट करतायत आणि आपल्या भारतात जे गोष्टी तयार होतात त्याला त्या मनापासून प्रमोट करतायत. तर मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाने यावं आणि या गोष्टीला प्रोत्साहन द्यावं. तर तुम्हाला आजचं कलेक्शन कसं वाटलंय कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.